नमस्कार, मी शिवानी लकडे पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रात इयत्ता 12वी बोर्डाची परीक्षा सुरू असतानाच आजपासूनच 10वी बोर्डाची परीक्षाही सुरू झाली। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली। पण संतापजनक गोष्ट म्हणजे पेपर फुटीचा प्रकार पुन्हा एकदा घडलाय। आज सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मिळू लागल्या। आज 10वीचा मराठीचा पहिला पेपर होता। पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून थेट उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून सर्रास विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील तळणी इथल्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये घडलाय। शासनानं कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती, परंतु पहिल्याच दिवशी या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडालाय। 11 फेब्रुवारीपासून 12वीची सुद्धा परीक्षा सुरू झाली होती। यात सुद्धा गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी इथल्या एका परीक्षा केंद्रावर 12वीचा फिजिक्सचा पेपर हा बाहेर आला होता। यासोबतच पेपरच्या सर्व प्रश्न उत्तरांची छायांकित प्रत सुद्धा बाहेर आली होती। तसंच 12वी परीक्षा दरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याच्या बातम्या सतत येत असतात। त्यामुळे 10वीच्या परीक्षा तरी शासनाकडून नीट घेतल्या जाणार का असं विचारलं जात होतं, ज्याचं उत्तर कदाचित या पेपर फुटीवरून मिळाले। यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना 10वी 12वी परीक्षेत होणाऱ्या कॉपीबाबत नवीन आदेश दिले होते। 10वी 12वी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचा प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येईल त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल। तसंच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा असे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता। पण हे आदेश फक्त आदेशच राहिले गेले अशी तीव्र प्रतिक्रिया आता नागरिकांमधून यायला लागली आहे। एकंदरीत 10वी हा करिअरचा अतिशय महत्त्वाचा आणि पहिला टप्पा असतो। अशात हा कॉपीचा गैरप्रकार समोर येणं संतापजनक आहे। शिवाय यामुळे शासनाकडून कॉपीमुक्त परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीवरही प्रश्न उपस्थित होत आहे। तसंच पहिल्याच दिवशी या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याने निपक्षपातीपणे आणि पारदर्शक पद्धतीने परीक्षा कधी होणार असा सवाल आता विद्यार्थ्यांकडून विचारला जाऊ लागलाय। सध्या आपण इथेच थांबतोय। अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला फॉलो करा। धन्यवाद।